नाशिकच्या जागेकरता शिवसेनेची तातडीची बैठक ही बोलावण्यात आलेली आहे। नाशिकच्या पदाधिकाऱ्यांची थोड्याच वेळात बैठक सुरू होतीये। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या बैठकीला सुरुवात होणार आहे। हेमंत गोडसे यांची समजूत काढण्यात अद्याप यश आलेलं नाही, त्यामुळे या बैठकीच्या माध्यमातून गोडसेंची मनधरणी करण्यात शिवसेनेला यश येतं का याकडे लक्ष असेल। नाशिकची जागा भुजबळांना दिल्यास शिवसेनेत बंड होऊ शकतं अशी ही शक्यता वर्तवली जाते। याच विषयी अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडून। महेश, सध्या नाशिकवर सगळ्यांचंच लक्ष केंद्रित झालेलं आहे, कारण नाशिकची जागा शिवसेना आग्रही आहे। नाशिकच्या जागेवर भाजप देखील आग्रही असल्याचं पाहायला मिळत आहे आणि आता तर भुजबळांचं नाव हे या जागेवरून जास्त जोर धरताना दिसतंय। जर ही जागा भुजबळांना दिली तर शिवसेनेत बंड होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। नक्कीच लागवी। खरं तर नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा जो पेच आहे तो वाढतच चाललेला आहे। या कारण नाशिकच्या लोकसभेच्या जागेवर तीनही पक्ष आग्रही आहे। शिंदेची शिवसेना असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी, तिन्ही पक्षांनी आम्हाला या ठिकाणून उमेदवारी मिळावी किंवा ही जागा आम्हाला मिळावी अशी जी मागणी आहे ती तिन्ही पक्षांकडून केली जाते। यामुळे महायुतीतील वरिष्ठ नेते खरं तर कोड्यात सापडलेले आहे। मात्र आता एकीकडे शिंदेचे खासदार असलेले हेमंत गोडसे यांनी देखील दुसऱ्यांदा शक्ती प्रदर्शन केलं आहे। काल देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली होती आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नाशिकच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे। या बैठकीतून आता काय तोडगा काढतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीसाठी शिवसेनेने मोठी ताकद लावलेली शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते गोडसेंच्या पाठीशी उभे राहिलेले आहे। आणि खरं तर आता हेमंत गोडसे यांची समजूत काढण्यामध्ये मुख्यमंत्र्यांना यश येतं का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर महायुतीतील ही जागा नेमकी कोणाला मिळते हे पाहणं आता काही दिवसांमध्ये महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित धन्यवाद महेश, तुर्तास तुम्ही दिलेल्या एकूणाचे सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।